एका गावामध्ये एक व्यक्ती राहत होता. तो खूप गरीब होता, स्वभावाने गरीब होता. शेतामध्ये काम करायचा आणि आपला घर खर्च चालवायचा. पण त्याचा स्वभाव असा होता ना की तो लोकांना दान करायचा. म्हणजे कोणाला कशी मदत करायची असली तर तो लगेच मदतीसाठी पुढे जायचा. कोणाला भूक लागली तर स्वतः उपाशी राहायचा आणि दुसऱ्याला जीव घालायचा. असा त्याचा स्वभाव होता. अशी तो सर्वांची सेवा करत असे. त्याला जसे जमेल त्याप्रमाणे तो लोकांची मदत करत असे. हा त्याचा स्वभाव पाहून कधी कधी त्याची बायको सुद्धा वैतागायची आणि त्याच्यावरती रागवायची की तुम्ही जर अशी सतत लोकांची सेवा करत राहिला तर आपल्याला कधीतरी भीक मागावी लागेल. पण तो कधीच त्याच्या बायकोकडे लक्ष देत नव्हता आणि तो त्याचे जे कामं आहेत ते कामं तो करत होता. एक दिवस होते असं की एक साधू त्याच्या दरवाजामध्ये भीक मागण्यासाठी येतो. त्याची बायको खिडकीतून बघते आणि दरवाजा उघडत नाही. ते म्हणते की आता परत स्वयंपाकघरातलं सर्व जेवण आता साधू महाराजाला द्यावं लागेल. हा विचार करते आणि या विचारांना ती काही दरवाजा उघडत नाही. पण तो जो व्यक्ती असतो तो व्यक्ती ऐकते आणि तो दरवाजामध्ये येते. दरवाजामध्ये आल्यानंतर दरवाजा उघडतो आणि साधू महाराजाला बघतो. साधू महाराज असतात ते खूप थकलेले असतात, खूप दमलेले असतात. त्यांच्या चेहऱ्यावरती खूप थकवा असा जाणवत होता त्याला. म्हणून तो काय करते की त्या साधू महाराजाला एका बाजूला घेऊन जाते आणि एक लोटा पाणी प्यायला देते. साधू महाराज पाणी पितात आणि शांततेनं एका झाडाखाली बसतात. बसल्यानंतर ते त्या व्यक्तीला म्हणतात की मला खूप भूक लागली, मी 2 दिवस झाले जेवण केलं नाही आणि मला खूप भूक लागली आहे. तर ते असे त्याला म्हणतात. मग तो काय करतो की जाते आणि स्वयंपाकघरात बघते काही ठेवलेलं आहे का, पण तिथं काहीच नव्हतं. 2च चपात्या त्याच्यासाठी ठेवलेल्या होत्या की ते त्याच्या हिश्श्याच्या होत्या. आणि तो जेव्हा चपात्या घेऊन बाहेर येण्यासाठी निघतो तेवढ्या त्याची बायको येते आणि त्याला ओरडते की तो साधू महाराज तरी दुसऱ्याकडे भीक मागून पोट भरीन ना, तुमचं जर जेवण साधू महाराजांना दिलं तर तुम्ही काय खाणार, तुम्ही का दुसऱ्याच्या इथं भीक मागायला जाणार का, अशी ती त्याला खूप ओरडते. पण तो तिच्या बोलण्याकडे काही लक्ष देत नाही. तिचा आवाज एवढा मोठा असतो की तो साधू महाराज ऐकतो. पण तो साधू महाराज पण काही शांततेनं ऐकतो आणि तिथंच बसून राहतो. मग नंतर तो त्याच्या हिश्श्याचं जेवण घेऊन येत असताना तो म्हणते की तू नको काळजी करू, हे माझ्या हिश्श्याचं जेवण आहे ना. परमेश्वर सगळं काही बघत असते. परमेश्वरच सगळ्यांची मदत करत असते. परमेश्वरालाच आपली काळजी असते. म्हणून तू काळजी करू नकोस. आणि ते घेतात जेवण आणि त्या साधू महाराजाकडे जातात. ते साधू महाराजाला जेवण देतात. तो साधू महाराज आनंदाने जेवण करतो. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ थांबतो आणि जाण्यासाठी निघतो. तेव्हा झोळीमधून एक सोन्याची वाटी तो काढतो. सोन्याची वाटी काढतो तेव्हा तो त्या व्यक्तीला ती वाटी देतो. तो व्यक्ती म्हणते की साधू महाराज हे माझ्या काय कामाचं आहे आणि मी कशाला हे घेऊ, हे तुमच्याजवळच ठेवा. तर तो म्हणते की नाही, तू जी निस्वार्थ भक्ती करत आहेस, निस्वार्थ तू सेवा करत आहेस, तू निस्वार्थ जे कामं करत आहेस हे त्याचं फळ म्हणून तू ठेव. आणि तू हे लक्षात ठेव की हे देवाने दिलेलं तुला प्रसाद आहे की तू जे आज निस्वार्थपणे जे काम केलंस, दुसऱ्यांचं पोट भरलंस, तुझ्या मनात कुठलीही अपेक्षा नसताना तू जे हे कामं करतोस हे त्याचंच फळ आहे. म्हणून परमेश्वर सगळं काही बघत असतो आणि आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला हे कैक पटीनं परमेश्वर देत असतो. तर ही छोटीशी कथा आहे. आपल्याला या कथेच्या माध्यमातून एकच गोष्ट शिकायला मिळते की आपण जर दुसऱ्याची मदत केली तर कुठेतरी आपल्यासाठी चांगलं ठेवलेलं असतं. परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपलं चांगल्या कर्माचे फळ आपल्याला नक्कीच देत असतात. म्हणून कधीही कर्म हे चांगलं करा. कर्माचे फळ प्रत्येकाला हे मिळत असते. कोणी वाईट कर्म केले तर त्याचे फळ वाईट आणि चांगले कर्म केले तर चांगल्या कर्माचे फळ चांगलंच मिळत असते. तर स्वामी भक्तांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.